हे सप्टेंबर 2024 म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच आहे. म्हणजे हा GR सुद्धा 11 ऑक्टोबरला काढला आणि 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागली. म्हणजे पुन्हा विधानसभेचा खर्च काढण्यासाठी हा घोटाळा, आधी लोकसभेचा ते काढण्यासाठी तो घोटाळा होता. अगदी 12 मार्चला झालं, 16 मार्चला डिस्बर्स झालं आणि लगेच आचारसंहिता लागली. तसाच हा सेम टू सेम परत घोटाळा. आणि कधी काय सांगतात, शेतकऱ्यांना रबी क्रॉपसाठी द्यायचे होते म्हणून तात्काळ करा असं सांगण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांची काय भूमिका असू शकते यामध्ये? कोणाची? तत्कालीन अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका काय असेल? मला नाही सांगता येणार, कारण खरं तर त्यांना ते अधिकारच नव्हते. आणि जसं मी मागच्या वेळेस म्हटलं होतं की 14 फेब्रुवारीला वित्तमंत्र्यांनीच एक हे काढलं होता, GR काढला होता की कुठल्याही नवीन गोष्टींना प्रशासकीय मान्यता मिळणार नाही आत्ताच्या घटकेला, त्यामुळे नवीन प्रस्ताव आणू नये असं वित्तमंत्र्यांनी म्हटलं होतं. आणि त्याच्यानंतर लगेचच हे प्रस्ताव आणतात आणि तो दिला गेला. तर मला आता धनंजय मुंडेंना सांगायचं आहे की तुम्ही जे बोलाल ना ते हवेत बोलू नका. जे मी मागच्या वेळेस मांडलं त्या प्रत्येक एक मुद्द्याला तुम्हाला जर प्रत्युत्तर द्यायचं असेल तर मुद्देसूद द्या, उगाच हवेत बोलू नका. आणि आजचं मी जे मांडलंय त्याचं पण मला मुद्देसूद उत्तर असेल तर द्या, नाही तर उगाच बडबड करू नका. बिलकुल, GR निघाल्याशिवाय होतच नाही ना ते. तर तो GR 11 ऑक्टोबरला निघाला आणि 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागली. तुम्हाला असं वाटतं का की धनंजय मुंडेंना आजपर्यंत पाठीशी घातलं जातंय आणि जसंही तुम्ही दाखवताय अध्यादेश काढले जात आहेत, मिनिट्सच्या बैठकीत उल्लेख नसतानाही तसे आदेश दिले जात आहेत, तर एक ते धनंजय मुंडे याच्यात सहभागी नाहीयेत, जे कारवाई करत नाहीयेत ते सुद्धा कुठेतरी सहभागी. आता तर नक्कीच, म्हणजे ह्याच्यानंतर जर कारवाई केली नाही तर म्हणायलाच पाहिजे की सरळ सगळे याच्यात म्हणजे त्यांना पाठीशी घालण्याचं जे काम होतंय त्याच्या मागे काहीतरी गौडबंगाल आहे, नाही तर हे होऊ शकत नाही. इतकं कोणी कोणाला प्रोटेक्ट करायला कधीही जाणार नाही. सगळ्यांचे हात गुंतले आता ते नाही मी म्हणू शकत, कोणाकोणाचे हात गुंतलेत मला नाही माहिती, पण झालेलं आहे एवढं मात्र खरं. आणि ते सगळेच जण तुम्ही तुमच्या लेवलनी ऍक्सेस करू शकता. बघा तुम्ही 23 तारखेचा 30 तारखेचा शासन निर्णय गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर मी डाउनलोड करून तुम्हाला पाठवलं. जर एखादा मंत्री या पद्धतीनं कॅबिनेट बैठकीमध्ये न झालेले निर्णय हे झाले असं भासवून किंवा असं खोटं पत्र, दिस इज अ फ्रॉड, ॲब्सोल्यूट फ्रॉड. आणि त्याच्यासाठी त्यांच्यावर FIR झाला पाहिजे, कारण दिस इज नॉट जस्ट, दिस इज अन ॲब्सोल्यूट क्रिमिनल फ्रॉड. तुम्ही पेपर्स फोर्ज करताय, तुम्ही बदलताय, जे झाल्याच नाहीये या गोष्टी मांडून तुमच्या मंत्रिपदाचा गैरवापर करून तुम्ही ते करताय. दिस इज ॲब्सोल्यूट फ्रॉड. कारवाई काय होऊ शकते? एकच मिनिट, संविधानामध्ये काही तरतूद आहे का किंवा अशा पद्धतीनं जर खोटं सांगून GR तयार केला जात असेल, मंत्री गोपनीयतेची आणि त्याचबरोबर जनतेच्या सेवेची शपथ घेत असतात, तर त्या सगळ्या शपथांचं. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. गर्दी केली. शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारनं हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केला. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर म्हणून राज्यभरात दारू विक्रीवर पूर्णपणे बंदी. नागपुरात शिवजयंतीच्या उत्सवाला दिमाखात सुरुवात झाली. यावेळी पारंपरिक वेशभूषेमध्ये अनेक तरुण आणि तरुणी पालखी सोहळ्यात उपस्थित होते. पालखी सोहळ्यामध्ये ढोल ताशा पथकानं केलेल्या सादरीकरणानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. नाशिकच्या पंचवटी कारंजा इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न झाला. नाशिक पालिकेच्या वतीनं पंचवटी कारंजा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. साताऱ्यातल्या अजिंक्यतारा किल्ला शिवजयंतीनिमित्त शेकडो मशालींनी उजळून निघाला. हा मशाल महोत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवभक्त अजिंक्यतारा किल्ल्यावर आले होते. बुलढाण्यातील खामगाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शिवजयंतीनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली.
मध्यरात्री फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात जय्यत तयारी करण्यात आली. शहरातील शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधील एका तरुणानं एआयच्या माध्यमातून जिवंत स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवरायांचं हे अनोखं रूप पाहण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली. वाशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. रात्री 12च्या सुमारास महिलांनी पाळणा हलवत शिवजन्मोत्सव साजरा केला. यावेळी ढोल ताशांचा गजर करण्यात आला. सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा नयनरम्य शिवजन्मोत्सव